त्यानंतर अमिताताई शिंदे यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. आज माजी सभापती म्हणून देखील कार्य केलं आणि त्याचबरोबर आता संपर्क प्रमुख म्हणून देखील कार्य करतात. शिंदे मॅडम आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र आणि खूप चांगलं कार्य करतात. त्यानंतर माजी सैनिक सूर्यकांतजी पवार, प्रवीणजी गणवे यांना विनंती करेल की आपण सूर्यकांत पवार यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. आज माजी सैनिक आणि इंडियन बँकेमध्ये कार्य देखील आता करतायत असे सूर्यकांतजी पवार यांचा एक विशेष सन्मान भारतीय दलामध्ये देखील कार्य करत असताना आणि आज त्यानंतर ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष सीतारामजी सुर्वे यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. आज वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले गेले आहे. त्यानंतर चंद्रकांतजी शिंदे यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. मुंबई मंडळ अध्यक्ष. सर्वीकडे शिंदे आहेत, महाराष्ट्रात पण शिंदे फॉर्मला आहेत आणि इकडे पण शिंदे आहेत. हां, त्यानंतर अनंत शिंदे यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. आज वेळात वेळ काढून तेही देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले गेले. अनंत शिंदे यांचा देखील एक विशेष सन्मान. आणि त्यानंतर एक विशेष सन्मान या कार्यक्रमासाठी त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं असे आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि युवकांचे प्रेरणास्थान साई भक्त भाई शेलार यांचा एक विशेष सन्मान केला जातो आहे. आज या कार्यक्रमाला त्यांचा देखील खूप मोठा सपोर्ट राहिला गेला आहे. सर्व युवकांसाठी खूप चांगला सपोर्ट केला गेला. एक साई भक्त आणि अनंत शेठ भाई शेलार यांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे. धन्यवाद भाई, आणि असाच सपोर्ट तुम्ही युवकांना करत राहा. थँक्यू सो मच. भाईंचा एक विशेष सन्मान आपण या कार्यक्रमामध्ये करत आहोत. धन्यवाद. किरणजी घाग आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे आणि भाईंचे अगदी जावई बापू आहेत किरणजी घाग. किरण घाग यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. या गावचे जावई बापू पण आहेत आणि गावात जावई बापूची लय सेवा केली जाते प्रत्येक गावात. असं नाही तुमचीच अशी नाहीये, प्रत्येक गावाचा तो रूलच आहे. हा, आपण लगेच बक्षीस समारंभाकडे म्हणणार आहोत. बेस्ट बॅटरसाठी देखील सायकल आहे, बेस्ट बॉलरसाठी पण सायकल आहे, LED TV आहे. म्हणजे एवढं ग्रामीण भागात एवढं पारितोषिक कमी बघायला मिळतात, परंतु खूप मोठं आयोजन केलं गेलं आहे. मी सर्व आयोजक आणि ज्यांनी ह्या गोष्टी प्रोव्हाइड केल्यात आणि गुरुजींना विनंती करेन की 2 मिनिटं आपण या कार्यक्रमाविषयी आणि आपल्या गावाच्या युवकांविषयी मनोगत व्यक्त करायचे आहे. दोन दिवस सलग सामने चालू असताना ज्यांनी या स्टेजची धुरा सांभाळली, ज्यांनी समालोचन केलं ते सागर मोरे. मी या मंडळाचे अध्यक्ष वैभव पाटेकरांना विनंती करतो आपण त्यांना गुच्छधूंना सन्मानित करायचं आहे. जोरात टाळ्यावरून स्वागत करा. कार्यक्रमासाठी प्रथम कालकाई मातेचे नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवराय, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या ग्रामस्थ मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष सीतारामजी सुर्वे, त्याचप्रमाणे मुंबई मंडळाचे अध्यक्ष माझे बंधू चंद्रकांत शिंदे, या तालुक्याच्या माजी सभापती आणि महिला आघाडी तालुका संघटक माझ्या सौभाग्यवती अमिता शिंदे, त्याचप्रमाणे
युवा प्रतिष्ठान, गावदी युवा प्रतिष्ठान या प्रतिष्ठानला ज्याने आकार देण्याचं काम केला ते या युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वैभव पाटेकर, त्यांची संपूर्ण टीम आणि खऱ्या अर्थानं या ग्राउंडला ज्यांनी शोभा आणली ते सगळे आलेले संघ, सगळे खेळाडू, त्याचप्रमाणे त्यांची तहान भागवणे, त्यांची भूक भागवणे या सगळ्या गोष्टी ज्यांनी पुरवल्या ते सगळेच्या सगळे स्टॉलधारक. बंधूंनो, प्रतिवर्षाप्रमाणे आपल्याकडं हे सामने भरवले जातात, परंतु यावर्षीचा सोहळा फार आगळा वेगळा आहे. त्याचं कारण असं आहे, आपण गावाजवळच्या जी शेतं आहेत तिथंच पिच तयार करून सामने खेळले जात होते, परंतु या कार्यक्रमाच्या मनामध्ये काही वेगळंच होतं. त्याने हा ग्राउंड, अगदी पडीक जमीन होती, JCB लावून म्हणा, रोलर आणून म्हणा, माती टाकून, भर करून, सगळ्या गोष्टी करून, ज्या ज्या गोष्टी त्याला पोषक आहेत, आवश्यक आहेत, त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करून हा नवीन ग्राउंड त्यांनी तयार केला आणि एक नवीन प्रयोग त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला आहे. जवळजवळ 1 किलोमीटर दूरवरून ही रोषणाई जी आहे ते आणण्याचं काम त्यांनी इथं केलेलं आहे. अनेक संघ आले, मुंबईपासून मग भांडूप असेल, कळवा असेल, घाटकोपरा असेल, विरार असेल, सगळे मुंबई नगर उपनगरापासून सगळे, इथून अगदी सावर्डा चिपळूणपासून महाडमध्ये सगळे संघ, आता मगाचा कोल असेल किंवा आता उपयोजित ठरलेला संघ महाडचा संघ असेल, सगळ्या संघांनी इथं हिरिरीने भाग घेतला. या टीमचं एक वैशिष्ट्य आहे, इथं निवेदक जे आहेत, समालोचक आहेत, ते सुद्धा मुंबईतून आणलेले आहेत. पंच म्हणून ज्यांनी कामगिरी पाहिली ते मयुरेश आणि कोण गेली आता दोघेजण, सूरज आणि मयूर, हे सुद्धा मुंबईतून आलेले होते. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकीचा निर्णय जाईल किंवा हा संघ माझा आहे याच्याकडे थोडंसं झुकतमाप जाईल असं कुठलंही कृत्य या ग्राउंडवर घडलेलं नाही. मगाशी कळवा ज्या वेळेला सेमीफायनलला खेळत होते, थोडंसं पंच लांब असल्यामुळे मागं पुढं थोडंसं निर्णय होऊ शकतो आणि रिलीव घेण्याची पद्धत नसल्यामुळे ते मागे थोडं कुजबूज चालते, परंतु संघ जिंकू देत किंवा हरू देत, खेळाडू वृत्ती आपल्याला असली पाहिजे. सत्याचा विजय हा नेहमी होत असतो. म्हणून कळवेकर, तुम्ही जरी तुमचा तो प्लेअर तुम्ही म्हणत असाल आऊट नव्हता, परंतु तो आऊट असेल नसेल ते आता त्या परमेश्वरला माहिती, कारण पंचांनी निर्णय दिला होता, त्या निर्णयाशी आपण बांधील होतो आणि म्हणून कदाचित तुम्ही फायनल मारू शकलात आणि एंट्री घेऊन फायनल मारलीत. हे त्याच्यातलं उल्लेखनीय बाब म्हणजे तुम्हाला एंट्री दिली गेली आणि तुम्ही फायनल मारलीत. खेळाडूचे गुण कधी लपवले जात नाहीत. महाडचा संघ सुद्धा अतिशय चिकाटीने खेळला, सेमीफायनलसुद्धा वाखाणण्याजोगी झाली, अतिशय सुंदर. महापौरचा संघसुद्धा रूपाला आलेला संघ आहे, त्याच्यामध्ये ते राहुल मोहिते नावाचा जो प्लेअर खेळत होता, बघण्यासारखा खेळ होता त्याचा. आणि 2 दिवसामध्ये जे सामने झाले, या 2 दिवसाच्या सामन्यामध्ये सगळ्यात मोठा स्कोरची डोंगर त्याच संघाने उभारलेला होता. 58 रन्स त्याने काढून 59ला मला वाटतं 59 काढले होते, 60ला विन होतं. आणि म्हणून खेळाडू वृत्ती सगळे खेळलात. आमच्या या कमिटीच्या हाकेला ओ देऊन इथं आलात. निश्चितपणे एक गोष्टीची मी आठवण करून देईन, तुमच्यातलाच उद्या एखादा सचिन तेंडुलकर होऊ शकतो, तुमच्यातली एखादी शेफाली वर्मा होऊ शकते. तिचं नाव मी यासाठी म्हणतोय, ती जी TV बघत बसली होती आपल्या घरी आणि ते प्रियांका रावल की काय तिचं नाव आहे, ती इंजर्ड झाल्यामुळे तिला फोनवरून बोलावलं गेलं आणि तिने वर्ल्ड कप आणला. ही किमिया साधी नाही. मग खेळाडू काय करू शकतो, एक चुकीचा बॉल जर पडला तर संघ हरूही शकतो आणि एक चुकीचा बॉल जर पडला तर संघ जिंकूही शकतो. मगाचे ज्या वेळेला 2 6 त्या महाप्रवाहांनी मारले त्यावेळेला आमच्या कळवणची हवा गेली होती, परंतु खेळ आहे आणि तीच कृती आज कळवणने करून दाखवली. पाठोपाठ लागपाठ ती एक त्यांचा हुकमी एक्का पहिला 6 ठोकून बाद झाल्यावर थोडेसे हवालदिल झाले होते, परंतु खेळाडू अख्खी टीम मजबूत असल्यामुळे जो मागून जे 2 प्लेयर आले त्यांनी ती संपूर्ण हातातून गेलेली मॅच ताब्यात घेतली. खेळ आहे, खेळामध्ये कधी काय होईल हे सांगू शकत नाही. हार जीत या नाण्याच्या 2 बाजू आहेत. पराजयसुद्धा आनंदाने स्वीकारला पाहिजे. जे संघ काल 12 आज 12 जे खेळले, निश्चितपणे ते सगळे खेळण्याजोगे आहेत. प्रत्येक संघातून एक हिरा निघू शकतो आणि तो या देशाचं नेतृत्व करू शकतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बरेचसे बॉलर्स, बरेचसे बॅट्समन, कळवेवाली मंडळी, आमच्या जयवंत शिंदे त्यांची छाती भरून आलेली आहे, कारण गणेश कृपा चाळ कमिटीतून आलेला हा संघ आहे. आम्हालाही त्याचा आनंद होणारच आहे, कारण आम्ही तिथं वावरतो,
आम्ही तिथं जातो येतो आणि म्हणून बरेचसे खेळाडू परिचयाचे आहेत, परंतु त्या परिचयाचा फायदा घेऊन कुठेतरी संघ विजयाकडे आला असं म्हणता येणार नाही. ते त्यांच्या कामगिरीवर, ते त्यांच्या खेळावर पुढे आले, अधिक वेळ घेणार नाही. आता वेळ बराच होतोय. तुम्हाला सगळ्या खेळाडूंना, जे संघ हरून गेले असतील त्यांना देखील, जे सेमीफायनल आणि फायनलला पोचले, या सगळ्या खेळाडूंचं मी अभिनंदन करतो. निश्चितपणे खेळाडू आणि महाडवाल्यांचं विशेष कौतुक करतो. त्यांची टीम कुठेतरी एका संघामध्ये तिकडं खेळत होती, त्यांचा अर्धामुर्धा संघ इथं आला होता, तरीसुद्धा त्यांनी चांगली झुंज दिली, चांगली टक्कर दिली आणि दोन्ही संघ अगदी हिरिरीने खेळले. सेमीफायनल कशी असावी आणि फायनल कशी असावी हे चित्र प्रत्यक्षित पाहायला मिळालं. आणि म्हणून या सगळ्या खेळाडूंना या ग्राउंडवर जे काल आले, काल आज दोन्ही दिवस सगळे पराजित झालेले, विजयी झालेले, सेमीफायनलला आलेले, फायनल मारलेले, त्याचप्रमाणे या कमिटीच्या सगळ्या संयोजकांना, ज्यांनी या खेळामध्ये खारीचा वाटा लावलेला आहे त्यांनासुद्धा, ज्यांनी ते स्टॉल्स लावून काहींची भूक, काहींची तहान भागवली. सोपं नाही, गावापासून 1 किलोमीटर अंतरावर कुठेही पाण्याची सोय नाही, कुठेही खाण्याची व्यवस्था नाही, तरीसुद्धा ज्यांनी तोही खारीचा वाटा उचलला, त्या सगळ्या स्टॉल धारकांना मी धन्यवाद देतो. निश्चितपणे विजयी जे फलंदाज आहेत, जे विजयी संघ आहेत, त्यांना पुनश्च त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी तुमच्यातील कोणतरी शेपालीवर होऊ शकते अशा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर चंद्रकांत शिंदे यांना देखील विनंती करेल की आपण देखील या कार्यक्रमासाठी 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. गावदेवी प्रतिष्ठान आयोजित 9वं वर्ष आहे. मंचावर उपस्थित ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष सीतारामजी सुर्वे, माझ्या वहिनी, तालुका संघटिका आणि माजी सभापती अमिताजी शिंदे, माझे मोठे बंधू शिंदे गुरुजी, माजी सैनिक सूर्यकांतजी पवार, आमचे जावई किरण घाग, तसेच सर्व गावदेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि उपस्थित असलेले सर्व मंचावर आणि माझ्यासमोर असणारे सर्व प्लेयर, आज खूप आनंद होतोय. ज्या पद्धतीने गावदेवी प्रतिष्ठानने कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि कार्यक्रमाचं आयोजन केल्याच्या नंतर काही अडचणी आल्या, त्या अडचणीवरती मात करून तो यशस्वी केलं. मी तुम्हा सर्वांचं खरंच कौतुक करतो. काम करताना या अडचणी येतच राहतात, पण त्या अडचणीवरती मात करून जो यशस्वी होतो तो खरा कार्यकर्ता असतो, ते खरे तुमचे सहकारी असतात. म्हणून आता मोठ्या सगळ्यात काय सांगून गेलेले आहेत, मी आणखी काय सांगणार नाही. मी एवढंच सांगेन, तुमची एकजुटी, तरुणांची एकजुटी, हे प्रत्येक गावाचा विकास होऊ शकतो. ही अशीच एकजुटी तुमची राहिली तर तुम्ही प्रत्येक काम आणि प्रत्येक गावातला असणारा विकास हा निश्चित होईल, एवढीच मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि जे संघ ह्या ठिकाणी खेळले, जे कोणी हरून गेले असतील, जे आज कळवातील संघ जिंकलाय, तसेच महाड संघ उपविजेते झालेत, ह्या सर्व संघांना मी माझ्या ग्रामस्थ मंडळातर्फे, ग्रामीण मुंबईतर्फे आणि माझ्या ज्या गावात संस्था आहेत त्या संस्थेच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि तुम्ही असेच खेळत राहा आणि ज्या वेळेला असे कार्यक्रम भरवतात त्या सर्व आयोजकांना पण मी त्यांना धन्यवाद देईन. आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर अनंतभाई शेलारांना विनंती केली की आपण देखील 2 शब्द या कार्यक्रमाविषयी व्यक्त करायचे आहेत. फक्त शुभेच्छा द्यायच्या आहेत. ते बोलतात बोलणं माझं काम नाही आहे. हॅलो हॅलो मी प्रथमच माईक हातामध्ये घेतला आहे. तरी मी गावदेवी युवा प्रतिष्ठानचं हार्दिक स्वागत करतो आणि क्रिकेट रसिकांचे हार्दिक स्वागत करतो. त्यानंतर ग्रामीण अध्यक्ष आपण देखील 2 शब्द या कार्यक्रमाविषयी व्यक्त करायचे आहेत. जिंकलेल्या खेळाडूंना आणि हरलेल्या पण खेळाडूंना माझ्या सगळ्या शुभेच्छा आहेत. त्यानंतर आमच्या महिला भगिनी नक्कीच शिंदेताई आपण देखील 2 शब्द या कार्यक्रमाविषयी व्यक्त करायचे आहेत. गावदेवी चरणी नतमस्तक होऊन
आज आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सुर्वेदादा, तसेच मुंबई मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांतजी शिंदे, आजच्या कार्यक्रमाला खूप सहकार्य करणारे आपले भाई सेलार, तसेच सूर्यकांत भाऊ, तसेच शिंदे गुरुजी आणि आमचे जावई किरण घाग, सन्माननीय आजच्या ह्या ज्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाचे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव पाटेकर, त्यांची सर्व टीम आणि सन्माननीय सर्व व्यासपीठ, चुकून आज 2 दिवस, काय तुमचं नाव, सागर मोरे, ह्यांनी ह्या कार्यक्रमाला खूप सहकार्य केलेलं आहे. खरंच तुमचा आवाज खूप छान आहे आणि आलेल्या सर्व क्रिकेट खेळणारे सगळे टीम खेळाडू आज ह्या कार्यक्रमाला खूप आनंद होतोय. कारण काल मी ओपनिंग करून गेले आणि लांब असल्यामुळे आले नाही, त्याचं खूप वाईट वाटतं आहे. कारण माझ्या घराजवळ जेव्हा स्पर्धा होत्या तेव्हा मला वाटायचं की टीम आले त्याला पाणी द्यावं, त्याला काहीतरी द्यावं, असं म्हणजे ह्या माझं समजून मी त्यांना सहकार्य करायची. आणि ह्याचं थोडंसं वाईट वाटलं कारण स्पर्धा लांब असल्यामुळे हातभार लागला नाही एवढंच. पण खरंच खूप छान केलं. आज महिनाभर ह्या मैदानात आमची गावची पोरं असतील किंवा वैभव पाटेकर खूप फेऱ्या मारून त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी ह्याच्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. आणि ज्या टीम आलेल्या होत्या कालच्यापासून, ज्या कोण हरले असतील त्यांनी हारले म्हणून मानू नका, कारण ह्याच्या पुढे अशा स्पर्धा चालू राहणार आहेत आणि त्याच्यात तुम्ही सहभाग घेऊन जिंकता कसा येईल याच्यासाठी प्रयत्न करा. मी कळव्याची जी टीम जिंकलेली आहे त्यांनाही शुभेच्छा देते आणि ज्या कालच्यापासून गेलेले आहेत आणि महाडची जी इथे मुलं हजर आहेतच त्यांना पण खूप शुभेच्छा देते. कालच्यापासून ज्या परत गेलेल्या आहेत त्यांना पण शुभेच्छा देते. त्यांनी पुढच्या वर्षी सहभाग घेऊन जिंकावं ह्याच्यासाठी प्रयत्न करावे. आणि माझ्या सर्व युवा प्रतिष्ठानांना एवढंच सांगेन, तुम्ही असेच प्रयत्न करत जा, आम्ही तुमच्या पाठीशी कायम असू. आणि माझा महिला मंडळी, तुम्हाला काही महिला मंडळाचं सहकार्य लागेल, मी महिला मंडळाच्या वतीने शब्द देते, तुम्हाला असंच आम्ही सहकार्य करू. एवढंच सांगेन. ह्या सर्व कार्यक्रमाला शुभेच्छा देईन आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर 2 दिवस आपण यूट्यूबला पण ही क्रीडा स्पर्धा पाहिली. मुंबई जे कोणी आले नाही गावातले त्यांनी पण मॅच बघितले. आमचे पिक्सल प्रोचे नदीमजी आपण आपला देखील एक विशेष सन्मान केला जाईल. संपूर्ण टीम नदीम आणि आज आमच्या समोर 2 दिवस त्यांनी पण कॉमेंट्री केली. आमचे जासीम आपण देखील या. पहिले नदीमचा सन्मान केला जाईल. नदीमच्या संपूर्ण टीम आज खूप चांगला त्यांच्या माध्यमातून पिक्सल प्रो आणि जासीमचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. आज याच परिसरातील एक युवा समालोचक, युवा आवाज जासीम कडेकर, मंदनगडचा एक युवा आवाज आणि ज्या युवा आवाजाची देखील चर्चा आज या परिसरात पाहिली गेली आहे. खूप चांगलं काम करत जासीम, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. ऑल द बेस्ट. त्यानंतर आता आपण वळूयात आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला जो स्पेशल सपोर्ट केला ते आमचे मित्र सागरजी मोरे. खास एक सांगायचं झालं तर सॅटर्डे संडे ही जोगेश्वरीला एक 50ची स्पर्धा सोडून ते खास आपल्यासाठी इकडे आलेले आहेत. तर या स्पर्धेसाठी 2 शब्द आणि आमच्या मंडळासाठी 2 शब्द. सागर सर. 2 शब्द. खूप ॲक्च्युली मी इकडे कोणाला ओळखायचो नाही. लास्ट टाइम सुनीलने मला फोन केला होता, अननोन होता. मी बोललो येईल, पण ऑफिसला सुट्टी ॲडजस्ट होत नव्हती. परंतु मी लास्ट इयर आलो आणि डिसेंबर आणि जानेवारी मुंबईत पीक पिरियड आहे. खूप टुर्नामेंट त्या परिसरात असतात, मुंबई, ठाणे, नवी मुंबई त्या परिसरात. आणि हा पण पीक संडे. खूप टुर्नामेंट होत्या 22 आणि 21. पण रोहित आणि सुनीलने मला खूप अगोदर सांगितले की ही तारखेला तुम्ही मला पाहिजेत. मी बोलो प्रयत्न करेल, परंतु योगायोगाने देवाची कृपा होती आणि आलो. खूप चांगलं गावदेवी प्रतिष्ठान तुम्ही कार्य करताय. यावर्षी लास्ट इयर अंडरआर्म केले, यावेळी ओरम केलंय. खूप चांगलं करताय, असंच करत राहा. आणि आपल्या गावासाठी माझे वडील नेहमी बोलतात, तू बाहेर किती पण मोठा शहाणास, पण गावामध्ये तुला इज्जत नाही तर तू शून्य आहे. त्यामुळे गावात इज्जत पाहिजे आणि गावामध्ये आज तुम्ही एवढं चांगलं करताय तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. असंच तुम्ही कार्य करत राहा. माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत.
हा, आणि 2 दिवस माझ्यासोबत स्कोरिंग केली अशी आमचे अमोल शेलार यांचा पण विशेष सन्मान करा. कारण आम्ही तर फक्त बोलतो की मागून ते स्कोर सांगत असतात, काही इकडे तिकडे झालं की त्यांना शिवाय पडतात, परंतु अमोल शेलार स्कोररचं काम महत्वाचं आहे. थँक्यू सो मच अमोलजी. आणि आता आपण बेस्ट बॉलरकडे वळणार आहोत. हा, आमचे डेकोरेटर अब्बू अंजरलेकर. ओके, आपण बेस्ट बॉलरकडे वळणार आहोत. बेस्ट बॉलरसाठी देखील आपण पाहिलं तर सायकल आहे, ज्याने जबरदस्त बॉलिंग केली इकॉनॉमी बॉलिंग करत असताना. हा, भाई शेठ शेलार यांना विनंती करेल की आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. आणि बेस्ट बॉलरचा पुरस्कार दिला जातो. त्यांनी 5 मॅच मध्ये इकॉनॉमी बॉलिंग करत असताना जबरदस्त खेळ केला. कोण असेल? अफलातून बॉलिंग केली, एक छोटी रनअप लेफ्ट आर्म. ओमकार महाडिकला दिला जातो बेस्ट बॉलरचा पुरस्कार. जबरदस्त खेळाडू आहेत महाडचे आणि आज चर्चेत राहिले गेलेत ओमकार महाडिक. बॅटिंगला महाडिक, बॉलिंगला महाडिक, फिल्डिंगला महाडिक. ओमकार महाडिक. हा, ओमकार महाडिकला पुरस्कार दिला जातो. आमचे भाई शेठ शेलार यांच्या माध्यमातून ही आकर्षक अशी ट्रॉफी आणि सायकल आहे. ओमकार महाडिक, वेल प्लेड महाडिक, खूप चांगली कामगिरी केली आणि लक्ष वेधून घेतलं या खेळाडूने. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, बेस्ट बॉलरचा पुरस्कार दिला जातोय ओमकार महाडिक. आज टेनिस बॉल क्रिकेटला खूप चांगले दिवस आलेत. त्याच्यामध्ये ओमकार, क्रिकेट खेळणं हरणं जिंकणं होत असतं. फायनल खूप चांगला खेळ केलात, परंतु एवढ्या खेड्या गावामध्ये खूप चांगलं आयोजन होतंय, एवढी मोठी क्रीडा स्पर्धा होते, कसं वाटतंय बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळतोय? पहिलं तर थँक्यू इथे आम्हाला बोलवलीत खेळायला म्हणून. आणि मी तर आत्ताच ऐकलं काल की या गावात पहिल्यांदाच टुर्नामेंट झाली आणि खूप चांगली झाली. थोडं अजून चांगलं करता येईल, पुढच्या वेळेस अजून करा चांगले. आणि आम्हाला खेळायला बोलवले त्यासाठी खूप धन्यवाद आणि मजा आली खेळायला. बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळतोय. सावर्डे संघाचा अगेन्स्ट पण खूप चांगला परफॉर्मन्स गेला. काय बोलशील क्रीडा स्पर्धेविषयी? खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत ओमकार महाडिक, वेल प्लेड. आणि त्यानंतर बेस्ट बॅटरसाठी देखील आपण सायकल आहे, ज्याने जबरदस्त बॅटिंग करत असताना सीतारामजी सुर्वे आणि आमचे गुरुजी आपण यायचं आपल्या हातातून सायकल आणि ही ट्रॉफी दिली जाईल. आणि चंद्रकांत शिंदे, अभिजित बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिला जातोय गणेश 2x11 संघाचा. जबरदस्त बॅटिंग केली अभिजित साळकेने पूर्णपणे हलवून टाकलं. काय बॅटिंग केली, अफलातून बॅटिंग. बॉडी पण त्याची डोले शोले आहे. हा, ट्रायशेप मारूनच आलेला असतो सकाळी. ट्रायशेप, बायशेप. टाइमिंगला अभिजीत साळके, डर के आगे जीत है, हमारे पास अभिजीत है. अभिजीत साळके ऑन फायर. फायर नाही, वाइल्ड फायर आहे. काय बॅटिंग केली अभिजीत साळकेने. 66 धावांची एका अफलातून इनिंग खेळली गेली. सायकल अभिजीत कसं वाटतं? याच्या अगोदर कधी सायकल मिळाले की फर्स्ट टाइम मिळते? याच्या अगोदर खूप पारितोषिक मिळाले असेल, परंतु बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळतोय, कसं वाटतंय? पारितोषिक बऱ्याच मिळालेत. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांचा आभार मान्यवरांचा. आणि आता बोलायला सुरुवात करतो. पारितोषिक बऱ्याच मिळालेत, छोट्या मोठ्या ट्रॉफीज वगैरे. आणि आमची जी तळा प्रीमियरला झाली लास्ट इयर, मी तिथेच, आता जी लेटेस्ट झाली तिथे मी बेस्ट बॅट्समन होतो सेम, पण तिथे मला कूलर वगैरे आणि थोडेसे पैसे आणि ट्रॉफीज वगैरे मिळेल. तर इकडचं नियोजन मला खूप चांगलं वाटलं. आणि ही सायकल माझ्या लाईफमध्ये मी पहिली मोठी जी आहे, तर मला आता बोलायला चला मी दोन. भाऊ आपला रडला तिकडे संपला आणि भाऊ आपला जिंकला, मन जिंकला. वेल प्लेड. खूप चांगली बॅटिंग केली. टायमिंगला 6 लगावलं त्याने आणि प्रॉपर टायमिंग होतं, म्हणजे एक मिस टाइम वगैरे त्याचे मी प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहिले गेले. वेल बॅटिंग. त्यानंतर आता प्लेअर द टुर्नामेंटकडे आपण वळणार आहोत. हा, प्लेअर द टुर्नामेंटसाठी टीव्ही आहे. पहिला गावात 5 रुपयाची मॅच, 3 रुपयाची मॅच होती. कोणाला वाटलं नव्हतं की टीव्ही ठेवू. आज टीव्ही आपण ठेवली आहे. प्लेअर द टुर्नामेंट आणि भाई शेलार यांनी खूप मोठा सपोर्ट या कार्यक्रमासाठी केलाय. त्यांच्या हातातून ही ट्रॉफी आणि टीव्ही. आणि शिंदेताई आपण देखील यायचं आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड कोणाला दिला जाईल? जबरदस्त खेळ करत असताना प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल?
ज्याने जबरदस्त बॅटिंग केली. कोण तिकडे कोण, दोघांचे पण चुकलं रे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट दिला जातोय अमीर 11 संघाचा ओमकार महाडिकला दिला जातोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची टीव्ही. वा ओमकार, ओमकार आला, ओमकार खेळला, ओमकार जिंकला आणि ओमकारने सर्वांची मनं जिंकली. ओमकार महाडिक मारचा एक जबरदस्त बॅटर, लेफ्टी बॅटिंग, लेफ्टी बॉलिंग, फिल्डिंग, म्हणजे मला त्याच्यामध्ये भावेश शेलारची आठवण करून दिली त्याने. प्रॉपर भावेश पवारची आठवण करून दिली. अफलातून खेळ केला, लेफ्टी, छोटी रनअप, फिल्डिंग, बॅटिंग, बॉलिंग, ऑल ओव्हर परफॉर्मन्स. आणि मला असं वाटतं पहिली मॅच महाड संघ पराभूत होत होते, परंतु ओमकार महाडिकने टायमिंग लावून बॅटिंग केली आणि टायमिंगला रन्स केले. ओमकार टीव्ही मिळतीये, बेडरूम मध्ये एक टीव्ही होईल, एक हॉल मध्ये टीव्ही होईल. ओमकार टीव्ही मिळते, कसं वाटतंय? आणि आज सिरीज मिळणं म्हणजे टायटल मध्ये सिरीज घेणं मोठी गोष्ट आहे, कसं वाटतंय? आणि टेनिस बॉल क्रिकेट तू पण फॉलो करतोय, आज ISPL सारखा प्लॅटफॉर्म आहे, ह्या ग्राउंडवर सिरीज मिळत आहे, काय बोलशील टेनिस बॉल क्रिकेट आणि तुला सिरीज मिळते त्याबद्दल? मजा आली खूप खेळायला आणि धन्यवाद की मला सिरीज भेटली आणि माझ्या टीमवर्कचं सगळ्यांनी सपोर्ट केला चांगला, त्यामुळे मजा आली. क्या बात आहे. त्याने एक सांगितलं की सर्वांचा सपोर्ट होता त्यामुळे मी इकडे पोहोचलो. वेल प्लेड, खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. ओमकार महाडिक एक जबरदस्त खेळ केला. त्यानंतर आपण आता द्वितीय क्रमांकाकडे वळणार आहोत. रोख रक्कम आणि नक्कीच ह्या पारितोषिकासाठी दोन्ही पारितोषिक आम्हाला जे आमचे मुकेश शेलार ज्यांनी प्रोव्हाइड केले, शेलार साहेब आपला अगदी मनापासून आभार आहे. आज ते अनुपस्थित आहे तिकडे. कॅश प्राइज ज्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केले आमचे मुकेश शेलार. आणि प्रथम क्रमांक देखील 35,075 रुपये त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केले. द्वितीय क्रमांक देखील आपण पाहिलं तर 20,075 रुपये आमचे मुकेश शेलार. थँक्यू शेलार, आपलं अगदी मनापासून आभार आहे. तृतीय क्रमांक दिला जातोय 20,000 आणि 75 वर्ष त्यांचा अखंड हरिनाम सप्ताहाचा, त्यामुळे 75 हा आकडा आणि मुकेश शेलार यांच्या माध्यमातून हे प्राइज दिलं गेलं आहे. सर्व मान्यवरांनी मिळून आपण हे प्राइज द्यायचं आहे. तृतीय क्रमांक दिला जाते अमीर 11 महाड. यायचे महाड संघाचे सर्व खेळाडू. काल खूप चांगला खेळ केला. मग राहुल सावंत, सूरज करकरे, ओमकार महाडिक, सर्वांची खूप चांगली, वैभव, इकॉनॉमी खेळ केला. सर्वांनी या खूप चांगला खेळ केला आपल्या टीमने. आणि एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. कळवा संघ, हा त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवता आल्या पाहिजेत आपण सर्वांसाठी. वेल प्लेड महाड टीम, अभिनंदन. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि खूप चांगला खेळ आपण देखील या कार्यक्रमामध्ये केलात, या टुर्नामेंटमध्ये केलात. वेल प्लेड, खूप साऱ्या शुभेच्छा. असाच खेळ करत राहा. अमीर 11 महाड. काही खेळाडू येऊ शकले नाहीयेत, एखाद्या दिवशी 2-2 फायनल असतात, परंतु खूप चांगला खेळ केला. सूरज, त्यानंतर राहुल सावंत, सर्व टीमने खूप चांगला खेळ केला. वैभव, ओमकार महाडिक, वेल प्लेड, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि त्यानंतर आता आपण प्रथम क्रमांक, टायटल जिंकणं गरजेचं होतं. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन आणि टायटल जिंकलं. पहिली मॅच पराभूत झाले होते, परंतु पुन्हा आले. मी पुन्हा येईल आणि पुन्हा खेळेल, पुन्हा लढेल. टीमचं नाव आहे गणेश कृपा 11 कळवा. कळवा का यहाँ पर जलवा. वेल प्लेड, सर्वांनी खूप चांगली कामगिरी केली. मग साहिल, सौद, साहिल, सौद दोघांनी खूप चांगला खेळ केला सर्वांनी. मग नंतर निलेशने देखील जबरदस्त कामगिरी केली. खूप चांगला खेळ पाहिला गेला. आणि अभिजित शेलारची देखील एक, अभिजित चाळकेची देखील एक जबरदस्त बहारदार खेळी पाहिली गेली आणि टीम टायटल जिंकतीये. गणेश कृपा 11 एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ह्या संघासाठी देखील खूप चांगला खेळ केला गेला. हिप हिप. वेल प्लेड. गणेश कृपा 11. नदीम गाणं जरा बघ. खूप चांगला खेळ पाहिला गेला आणि काही खेळाडू तळा, इंदापूर त्या परिसरातील देखील, अगदी तळा तालुक्यातील देखील काही खेळाडू होते. खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना आज गणेश कृपा 11